महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्क. सत्य बातमी, ठाम भूमिका. उपप्रादेशिक परिवहन कार्यालय नंदुरबारच्या वतीने रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत आज नंदुरबार शहरात एक अभिनव व प्रेरणादायी उपक्रम राबवण्यात आला. शहरातील धुळे चौफुली परिसरात हेल्मेट परिधान करणाऱ्या दुचाकी वाहन चालकांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन गांधीगिरी पद्धतीने स्वागत करण्यात आले. या उपक्रमामुळे वाहन चालकांमध्ये रस्ता सुरक्षेबाबत सकारात्मक संदेश पोहोचला. दरम्यान जे दुचाकी चालक हेल्मेट न घालता वाहन चालवत होते त्यांना थांबवून कोणतीही दंडात्मक कारवाई न करता समजूतदारपणे मार्गदर्शन करण्यात आले. हेल्मेट वापरण्याचे महत्त्व, अपघातात होणारे गंभीर धोके तसेच हेल्मेटमुळे जीव वाचण्याची शक्यता याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. भविष्यात नियमितपणे हेल्मेट वापरण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले. उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने स्पष्ट केले आहे की या जनजागृती मोहिमेनंतरही वाहन चालकांनी हेल्मेटचा वापर न केल्यास पोलीस प्रशासन व उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या संयुक्त विद्यमाने दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. या अभिनव मोहिमेत उपप्रादेशिक परिवहन अधिकारी उत्तम जाधव, सहाय्यक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राहुल नलावडे व राकेश साबळे, मोटार वाहन निरीक्षक श्री राग, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक अविनाश तेलावरे, संध्या जाधव, मुकेश देवरे तसेच चालक नवल पवार यांनी सक्रिय सहभाग घेतला. या अनोख्या गांधीगिरी उपक्रमाचे शहरातील नागरिकांनी स्वागत केले असून रस्ता सुरक्षेबाबत जनजागृतीसाठी हा उपक्रम निश्चितच प्रेरणादायी ठरत आहे. महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्क रिपोर्टर रईस भाई शेख, नंदुरबार. आज आपण RTO नंदुरबारतर्फे रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त लोकांनी हेल्मेट वापरावं, हेल्मेटचे अवेअरनेस करण्यासाठी आज आपण उपक्रम घेतलेला आहे. आणि आज धुळे चौफुली येथे ज्या दुचाकी स्वारांनी हेल्मेट घातलेलं आहे अशा हेल्मेट स्वारांचा आपण पुष्पगुच्छ आणि शाल देऊन आपण त्यांचा सत्कार करत आहोत. आणि तोच सेल्फी त्यांना आपण त्यांच्या मोबाईलमध्ये टाकून देत आहोत, कारण की त्यांनी आपल्या नातेवाईकांना, मित्रमंडळीला तो दाखवावा. आपला नंदुरबार जिल्ह्यामध्ये दुचाकी अपघातामध्ये मागील वर्षी 250 लोकांचा मृत्यू झालेला आहे. आणि करोना काळातही एवढे मृत्यू पडले नाही, याच्यापेक्षा जास्त मृत्युमुखी लोक दुचाकी अपघातामध्ये मृत्युमुखी पडत आहेत. ही आपल्यासाठी खूप शोकांतिका आहे. आणि हे अपघात कमी करण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे ही मोहीम आपण घेत आहोत. आत्ता सध्या आपण लोकांना अवेअरनेस करत आहोत की हेल्मेट वापरा, अपघात टाळा, आपला जीव वाचवा. परंतु भविष्यात याच्यावर एक संयुक्त पोलीस आणि RTO यांच्यातर्फे एक मोठी कारवाई कायम चालू राहणार आहे. तरी मी आपल्या मार्फत सर्व नंदुरबारवासियांना आवाहन करतो की आपण हेल्मेट वापरा, अपघात टाळा आणि नंदुरबार जिल्हा आपला अपघातमुक्त करण्यासाठी सहकार्य करा.